दिली हाक म्हणे नव्हते जतन, वेगळाले गुण धाव घेती. काम क्रोध मद मत्सर अहंकार, निंदा हिंसा फार माया तृष्णा. प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय देवाला हाक मारतात. आणि का मारतात तर त्याची कारणमीमांसा या अभंगातून केलेली दिसते. दिली हाक मने हाक दिली असा अन्वय लावला आपण की मनापासून हाक दिली. मनापासून हाक दिली कारण इंद्रियांच्या द्वारा ते जतन केलं जात नव्हतं असा या अर्थ लावत मन इकडे लावलं आपण की मनापासून हाक दिली. आता मनापासून हाक दिली तरच हाकेला ओ देतो, नाहीतर हाकेला ओ देत नाही. संकटात सापडलेल्या अर्थभक्तही मनापासून हाक दिली तरच त्यांच्या मदतीला हा जातो, नाहीतर एरवीद लोक कितीतरी हाका मारत असतात, हा काही येताना दिसत नाही. पण हा द्रौपदीने हाक दिली तर तिच्यासाठी गेला. तर भक्त त्या कोटीचा राहतो. नुसता हाका मारणारा भक्त काय कामाचा, जो भक्तीच करत नाही नुसत्याच हाका मारतो तर त्याचा काही उपयोग नाही. द्रौपदीने हाक दिली कामाला आला, गजेंद्राने हाक दिली कामाला आला. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावासाठी ज्याचा जसा अर्थभाव होता, शबरीचा भाव होता प्रभू रामचंद्र भेटावे, त्यांना जाऊन तो भेटला. देव हा त्याच्या भक्तीला प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी येत असतो. परंतु त्यासाठी भक्त हा निश्चितपणे हाक देतो म्हणजे शरण गेलेला असतो. आपण पाहिलं मागं. आणि मना हाके सरशी उडी प्रल्हादासाठी, प्रल्हादालाही त्याच्यासाठी आला तो उभा राहिला प्रल्हादासाठी. तर तेव्हा देव हा हाकेला उभा राहतो पण मनापासून हाक द्यावी लागते. दिली हाक म्हणे जतन नव्हते. काय जतन नव्हते, वेगळाले गुन्हे धाव घेती. तेच मन जतन झालं नाही त्याचं, म्हणजेच मन इंद्रियांच्या द्वारे विषयांच्या छंदामध्ये पडतं. इंद्रिय विषय आणि अंतःकरण याचा एकमेकाशी संबंध होतो. म्हणजे असं आहे की वेगवेगळे गुण हे त्याच्या भूतांपासून तयार होतात आणि ज्या भूतापासून जी इंद्रिय उत्पन्न होतात त्यांच्यात साधक बाधक व्यवहार होतो. आकाशापासून शब्द तयार झाला म्हणजे आकाशाच्या तमांशाचं कार्य शब्द आहे. त्याच्यात आकाशाच्या पासून इंद्रिय बनलं, त्याचं नाव श्रोत्रेंद्रिय आहे. सत्वगुणाचं कार्य आहे तर श्रोत्रेंद्रिय आहेत. आणि रजांशापासून वाक्इंद्रिय बनलं, वाक्इंद्रिय बनलं कारण त्याच्याशी संबंध आहे. असे सत्व रज आणि तमांशापासून भिन्न भिन्न भाग आहेत. तमांशाचे विषय झाले म्हणजे वायूपासून स्पर्श हा गुण झाला आणि त्याच वायूपासून कोणतं इंद्रिय झालं, त्वगेंद्रिय झालं. त्वगेंद्रिय झालं आणि त्वगेंद्रिय झालं. सत्वगुणापासून त्वगेंद्रिय झालं आणि वायूच्या राजांशापासून हात झाले. बरोबर, हात झाले म्हणजेच कर्मेंद्रिय झालं. तिसरा आहे वरून खाली आपण चाललो ना तर तेज तत्वापासून तमांशापासून रूप हा विषय झाला. रूप झालं ना, तेजापासून रूप जन्माला आलं. तेजाच्या सत्वगुणापासून चक्षुरेंद्रिय झालं, चक्षुरेंद्रिय झालं आणि त्याच्या रजांशापासून, तेजाच्या रजांशापासून कोणतं इंद्रिय तर ते हे आहे नाही, पाय नाही, मला हे असेल उपस्थ ते झालेलं असेल. पाय आहेत का संगती लावली पाहिजे. चला पुढं आपण पाहू, अजून पुढचं गुण पाहू. तर तेव्हा जलांशापासून, हा बरोबर आहे पायाचं, कारण जलांशापासून ते आहे. जलांशाच्या रजांशापासून
उपस्थाचा आहे आणि त्याच्या जलांशाच्या सत्वांशापासून रसनेंद्रिय आणि बरोबर त्याचा संबंध आहे राजांश बरोबर झालं ते. आणि त्याचा गुण राजांशाचा याचा जलाचा गुण रस हा. आता खाली शेवटचं भूत राहिलं पृथ्वी. पृथ्वीचा तमांशापासून आता राहिलेलं त्याला जोडून टाका तुम्ही. आणि बरोबर आहे गुद हे राजांशाचं कार्य आहे. हां एकदम करेक्ट झालं. आणि त्याचं सत्वांश काय आहे? सत्वांशापासून घ्राणेंद्रिय. तर अशा प्रकारची कर्मेंद्रिय नंतर ज्ञानेंद्रिय आणि गुण यांच्यामध्ये संगती लागली. तर तेव्हा अशा प्रकारची या संगतीने आता त्याच्यात कसा व्यवहार होतो. कोणतंही एक भूत उचललं, एक गुण उचलला आणि त्याचं इंद्रिय, तर त्यांच्या इंद्रियांच्यात साधक बाधक व्यवहार झालेले दिसतात, कारण ते त्याचे कार्य असतात. असं म्हटलं पाण्यामध्ये जर गेलेला असेल तुम्ही तर त्याच्यात ऐकू येत नाही, म्हणजे शब्द नाही उच्चारला जात. पाण्यामध्ये जर बुडी दिलेली असेल एखाद्या व्यक्तीला काय त्याच्यात सापडलं तर त्याला वरच्या माणसाला खालून सांगता येणार नाही. याचं कारण तिथे शब्दाचं काम चालत नाही. म्हणजे ज्यांच्या त्या इंद्रियामध्ये त्यांच्यामध्ये आता वाणी हे राजांशाचं, कोणत्या राजांशाचं कार्य सांगितलं? वाणी. वाक इंद्रिय आकाश, आणि तिथं आकाशाचा तिथं भाग नसल्या कारणाने त्याचा व्यवहार त्याच्याशी होत नाही. तर तिथे जल आहे म्हणून जलामध्ये त्याचा व्यवहार नाही होणार. मग तिथे रसनेंद्रियाचे व्यवहार होऊ शकतात, तिथं रसाचा व्यवहार होऊ शकतो. चला, तर तेव्हा अशा प्रकाराने त्या इंद्रियांचे व्यवहार होतात. कशासाठी काय करतात हे? आणि मग त्या गुणांच्यामध्ये इंद्रियांची आसक्ती असतेच. एक इंद्रिय असं आहे त्या सगळ्यांच्यामधलंही बाकीच्या इंद्रियांच्या गुणांचा काही त्याग जरी केला तरी रसनेंद्रियाचा त्याग होत नाही. कारण रसनेंद्रिय संन्याशालासुद्धा त्रस्त करून टाकतं. संन्याशीसुद्धा खातोच ना, अन्न खातो की रसनेंद्रियाकडे गेलं ते. आणि रसाचा विषय हा त्याच्या राजांशाकडे रजगुणांकडून पाहिला तर मग त्याला ते नियंत्रण करणं कठीण जातं. कर्मेंद्रियही आणि ज्ञानेंद्रियसुद्धा, कारण त्याचा संबंधाशिवाय जगू शकत नाही मनुष्य. शरीर हे अन्नावर जगतं आणि त्या अन्न म्हणून मधुकरी मागणाऱ्या माणसांनासुद्धा असं नियम आहे त्याच्यातला की मधुकरीचं अन्न आणायचं, ते पाण्यात 3 वेळा बुडवायचं. काय करायचं? हां, 3दा बुडवायचं आणि नंतर ते बाहेर काढून खायचं. हा, ते गुरुजींकडे तर ठेवायचंच, गुरुजींकडेच द्यायचं, म्हणजे सगळे गुरुजी खाऊन टाकतील. नियम आहे तो. तर मग आता एवढं कशासाठी केलं? तर त्या रसाच्या पासून तुटण्यासाठी. तरीसुद्धा म्हणजे जरी अन्य इंद्रियांचा त्याग केला तरी रसनेंद्रियाचा त्याग व्हायला फारच कठीण होऊन जातं. आणि मग त्या इंद्रियांच्या आहारी जीव जातो. तर तेव्हा त्याच्यापासून आमची कशी सुटका होईल? सामान्य गोष्ट नाही. काल तुम्हाला गोष्ट सांगितली होती जेमिनी यांची, व्यास महर्षी आणि जेमिनींची. तर तेव्हा एवढे मोठे बलवानसुद्धा किंवा नारद महर्षींच्याही गोष्टी येतात, कथा येतात की त्यांनी कामाला जिंकलं म्हटले तरीसुद्धा कामाला जिंकता आलं नाही. त्यांच्याहीपेक्षा बलाढ्य असणारे शिवजी, भगवान शिवजींची कथा येते. भगवान शिवजींनी कामाला जिंकलं काय? भगवान शिवजींनाही त्याच्यापासून जमलं नाही. याचा अर्थ तो काम मत्स्यगंधा ते ह्यांचं आहे, ते पराशर मुनी. पराशर मुनी अर्थात त्याच्यात पुढचा इतिहास घडणार होते. व्यास महर्षींची उत्पत्ती झाली. हा, अलौकिक आहे. काही ठिकाणचा भाग वेगळा आहे आणि काही ठिकाणचा भाग वेगळा आहे. पण एकंदरीत काम, क्रोध हे तर विकार झाले पुढचे. आणि इंद्रियांचे गुण सांगत होतो मी आधी तुम्हाला की इंद्रियांच्या विषयामध्ये म्हणजे त्याच्यात रस विषय आणि रसाचा विषय अन्न. आणि अन्न खाल्ल्याशिवाय माणूस जगत नाही.
आणि मग कसं नियंत्रण करायचं, तर त्याच्यापासून म्हणजे पुष्कळचा त्याला साधनाच करावी लागते. साधारण नाही, मनाचं नियंत्रण करावं लागतं. आणि वाळलेली पानं खाऊन जर काम उत्पन्न होत असेल तर चांगलं अन्न खाऊन काय परिस्थिती होईल माणसाची, त्याचं कसं सुधारणा होईल त्याची. आणि लोक तर त्या रसाच्या इतक्या छंदात आहेत, म्हणजे आमरसाच्या नाही सांगत, रस सगळा रस अन्नाचा हा काय करतो, त्या चित्ताच्या उत्पत्त्या, म्हणजे या अन्नाचा रस हा चित्त उत्पत्तीला कारण आहे. म्हणजे मनाची उत्पत्ती ही त्याच्यावरच आपण खाल्लेल्या अन्नावर होते. म्हणून कमीत कमी सात्विक अन्न खाऊ नका असा उपदेश कोणच देऊ शकत नाही, किंवा अन्न खाऊ नका, तर जगेल कसं काय महाराज. पण मग तिथं युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर बहुनिद्रा भाषण असं म्हटलं. नेम इंद्रियांशी सार म्हणजे इंद्रियांना थोडंसं नियमित करावं लागतं. म्हणजे ती इंद्रिय त्या विषयाकडे सैराट गेली नाही पाहिजे, मग त्याला नियमित केली, त्याला विधीमध्ये आणली पहिल्यांदा. म्हणून विधी सांगितला शास्त्राने, विधीने सेवन विषय त्यागाते समान असं म्हटलं. विधीने सेवन केलं तर त्याला विषय त्यागाच्या समान आहे, हे तुकोबराय सांगतात. पण विधीने सेवन करेल कोण, कारण अनियंत्रित मन हे विधीने कधी सेवन करणार नाही, ते अनिर्बंध होऊन जातं, त्याच्यावरचा बंध मोकळा होऊन जातं ते. आणि मग याला साधकच काम करतात, आणि ते साधना करून 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 त्याचं काम करावं लागतं, तरीसुद्धा आटोक्यात येत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, दिली हाक म्हणे. आम्ही आमचे प्रयत्न केले, पण आमचे प्रयत्न कमी पडले. याचं कारण अनादिकालची जी वासना आहे ती बलवान असते, आणि ती वासना प्रत्येक इंद्रियांच्या गुणांच्या पाठीमागं ती इंद्रिय घेऊन जातात, तसतसं मन जातं, आणि चांगल्या चांगल्यांचं वाटोळं होतं. म्हणून भगवत भक्ती अखंड करत राहील. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या माणसांनी भगवत भक्ती सोडू नये. भगवत भक्तीचे कास कायम ठेवली तर त्याला भगवंताची कृपा त्याच्यावर राहते, आणि भगवंत त्याला त्याच्यातून बाहेर काढतात. देवा, आमच्याकडून आम्हाला याचं नियंत्रण होत नाही, तुमचं तुम्ही बघा असं म्हटल्यावर देव बरोबर आपलं त्या पद्धतीने काम करतो. आणि 100%, कारण आपण त्याला शरण गेलेलो आहे आणि त्याला सांगितलं की आमच्याकडून नाही नियमन होत, तुम्हीच पाहायचं. तर मग देव तीच इंद्रिय त्याच्याकडे आकृष्ट करून घेतो, आणि देवाकडे इंद्रिय आकृष्ट झाल्यावर भक्तीमध्ये सुधारणा होती. कारण इंद्रिय कुठं जात होती, ती विषयांकडे, ती देवाकडे वळवली. देवाकडे वळवली म्हणजे देवाची शरणागती केली, तर मग तिथे नक्कीच फायदा होऊन जातो. म्हणून साधकाने, म्हणजे तत्त्वज्ञानाचं अध्ययन करणाऱ्या माणसांनी सुद्धा भगवत भक्ती एकसारखी ठेवली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये, कारण जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत उपास्य हे उपास्याची उपासना ही फारच आवश्यक आहे. आणि मुक्तीच्या नंतरही चांगली गोष्ट आहे. याचं कारण आहे, अशा प्रकारची उपासना जो कोणी करतो त्याच्या जीवनमुक्तीचा जास्त आनंद अभिव्यक्त होतो, आणि उपदेशक बी होतो. तो समाजाच्या फायद्याचा आहे. असे व्यक्ती समाजाच्या फायद्याचे, नुसता ब्रह्मज्ञानी समाजाच्या फायद्याचा नाही. नुसता ब्रह्मज्ञान संपादन केलं तर तो काय त्याच्यापासून, पण भक्तीसहित, म्हणून भक्तीसहित अशा प्रकारचं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान संपादन करून पुन्हा तोही भक्ती करत राहतो, तर त्याच्यात जीवनमुक्तीचा आनंद आणि समाजाचा फायदा या दोन्ही. कारण समाजात काय सगळे तत्त्वज्ञानाचे अधिकारी नाही, मग त्यांना तत्त्वज्ञान बी सांगावं आणि भक्ती बी शिकवावी, आणि ते वेगळं आहे. तर तेव्हा हा म्हणजे भक्तिप्रेमाविना ज्ञान नको, बरोबर आहे, पण भक्ती बी असेल तर चांगली हो, असं आहे.
तर भक्ती असेल तर नवीन माणसाच्या दृष्टीने ते वाहत जाणार नाही, म्हणून त्याचं वाटोळं नाही होणार. नाही तर नुसतंच ज्ञान आलं तर त्याच्या ठिकाणी तिथं म्हटलं की अहंकाराची प्राप्ती होते म्हणून. चला, तर अहंकार म्हणजे शब्दज्ञानाचा अहंकार होत असतो. ब्रह्मव्यक्त्याला अहंकार नसतो. अहंकार असला ना तर तो साधकाकडे येऊ शकतो. ब्रह्मव्यक्त्याच्या ठिकाणी अहंकार नसतो, कारण मग तो ब्रह्मव्यक्ता कसा हे हाच शंका उपस्थित होईल. म्हणून साधकाच्या ठिकाणी मात्र येऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी असं म्हटलं की तिथं भक्ती पाहिजे असा अर्थ होईल. तुकोबराय म्हणतात, आम्ही हाक दिली त्याच चित्तामध्ये राहणारे इतरही मंडळी, अर्थात काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार हे सुद्धा सगळे वैरीच आहेत आणि हे सुद्धा आटोक्यात येत नाहीत. इंद्रियांचे वेगळाले गुन्हे धाव घेती तर इंद्रिय आटोक्यात येत नाहीत. आणि चित्तामधला हा विकार आहेत जे चित्तात राहतात, तो काम आटोक्यात येत नाही. मग काम, त्याच्या काम या पदाचा अर्थ आहे चित्तात असणारी अनात्मविषयक आसक्ती, तिला काम असं म्हणतात. अनात्म पदार्थाची चित्तात असणारी आसक्ती म्हणजे कोणत्याही प्रकारची असू शकते. ज्याचं तुम्ही चिंतन करता ते आसक्ती चित्तात उत्पन्न होते. म्हणून साधकांनी अनात्म पदार्थाचं चिंतन करू नये, कारण ध्यायतो विषांपुसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. अशा प्रकारची सगळे श्लोक देऊन भगवद्गीतेने मालिकाच दिली. तुम्हाला मुक्त व्हायचं आहे का? हो म्हटले आम्हाला. तुम्ही भक्त आहात का? हो आम्ही भक्त. मग तुम्ही विषयाचं ध्यान नका करू. प्रारब्धजन्य विषय सन्मुख आले तरी त्यांच्याविषयी चिंतन नाही. जे आडवा वया आले ते तर दोषवैरी धोपटले, येत मुख्य काम क्रोध असं म्हटलं. क्रोधाधिक हे मुख्य आहेत. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची हा वाटा, पुढे अप्रवृत्तीचा अव्हाटा डावलोनी. माऊली म्हणतात की हे काम क्रोधाधिक हे जनमार्गीचे मांग, ते विषयदरीचे वहाग, असं त्यांचं वर्णन आलं. हे वाटमारी करतात. साधकाची वाटमारी ही काम क्रोधाधिक करत असतात. म्हणून एक पहिल्यांदा मग याची संगती कुठून सुरू झाली? आता आपण चिंतन केल्याप्रमाणे ध्यायतो विषयांपुस. साधकांनी विषयाचं ध्यान करायचं नाही, देवाचं ध्यान करायचं. देवाचं ध्यान झाल्यावर मग ते म्हणले मग काय संसारात वागायचं कसं काय? संसारात वागायचं हे विषयसुद्धा हाताळले त्यांनी संसारातले, पण ध्यान नाही केलं. ध्यान असा अर्थ होतो एखादा विषय ज्या वेळेला मनाचा आवडता बनतो त्यावेळेला त्याचं ध्यान होत असतं. देवाचं ध्यान नाही होत, विषयाचं ध्यान होतं. तुमच्या आवडीचा विषय एखादा झाला म्हणजे तर तो आपल्या चित्तात ध्यान न करता राहतो आणि देवाचं ध्यान करून सुद्धा राहत नाही. म्हणजे आवडीचा विषय झाला की तुम्हाला त्याचं स्मरण होतं, आपापच स्मरण होतं. आवडीचा विषय झाला, तुमच्या आवडीचा विषय पैसा असेल, चित्तात पैसा असेल बसलेला, लोभी के चित्त धन बैठे, कामिनी के चित्त काम, माता के चित्त पूत बैठे, तुका के मन में राम. असं ना, तुका के मन में राम. लोभ्या आवडे धन. जसं लोभ्याला धन आवडतं तसं साधकाला देव आवडावा. आईला जसा माते के चित्त पूत बैठे, मुलगा जसा आईच्या चित्तात बसलेला असतो. कुठे गेला बाहेर गेला का? त्याचं इतकं लक्ष असतं, स्वयंपाक करायचा असतो, सगळं पाहायचं असतं आणि पोरावर लक्ष. आणि त्यात खेळकर झाल्यावरती तर फार अवघड, कारण ते असं रांगतं ना, काय त्याच्यात पडतं ते बऱ्याच वेळेला. पायऱ्यावरून खाली गेलं काय तिचं सारखं लक्ष राहतं. म्हणजे इकडे स्वयंपाक चाललेला असतो, भांडी घासत असते, तरीसुद्धा पोरावर लक्ष असतं.
कारण चित्ताचा विषय झालेला असतो. लोभ्याच्या बाबतीत पैसा हा विषय बनलेला असतो. नंतर तो असा काय थोडा वेळ झाला की गल्ल्यातल्या नोटा काढतंय, परत मोजतंय, परत गल्ल्यात घालतंय, परत त्याला ती लावतंय, परत सुट्टे किती झाले ते काढतंय, सुट्टे मोजतंय. दुकानात बसणाऱ्या माणसाची बघा काय गंमत आहे. परत ड्रॉवरमध्ये साकतंय, परत एक किल्ली लावते त्याला, परत खिशात ठेवतंय. दुसरा आला परत त्याच्या लगेच ते आला की ते त्याला हे करतं आहे, परत किल्ली काढतं. कोण घेऊन चाललं तुझ्या नोटा? पण त्याचा आणि परत बाहेर जाऊन आला. आता मी जेवण करून येतो तोपर्यंत बायकोला म्हटलं तू दुकानावर बस. दुकानावर बसले की ते तिकडून आला की परत आणखीन तिकडून पान खात येतं आहे. बहुतेक अशी लोक असे राहतात. आणि मग तिकडून आला की ते म्हणजे आता तू जा, मी आता बसतो. किती धंदा झाला? म्हणजे पहिल्यांदा काय विचारत की धंदा किती झाला, कारण त्याचं काय लोभी. आणि एवढे पैसे झाले की उचलतं आहे, बँकेत नेऊन टाकतं आहे. बँकेतले काय म्हणजे त्याच्या डोक्यात सारखं चिंतन कशात चाललं आहे? याच्यासाठी काय केलं आहे त्यांनी? काहीच नाही केलेलं. आवड त्याची काय आहे? आवड आहे. आवड ज्याच्या चित्तात ज्या विषयाची आवड बसली, धनदारा पुत्र जन, ज्या विषयाची आवड बसली मग त्याला तो विषय सारखा आवडायला लागतो. त्यासाठी फार परिश्रम करावं लागत नाही. पण आवड देवाचीच उत्पन्न होत नाही, हा घोटाळा आहे. की देवाविषयी आवड आणि प्रीती उत्पन्न न होण्यासाठी त्याचं कारण हा संलग्नच झाले नाही. आपलं चित्त देवाशी संलग्न नाही होत. आणि ते संलग्न न होण्यामुळे काय होऊन जातं की हे काम क्रोधाधिक हे बलवान बनतात. हे बलवान का झाले? यांच्याकडे जास्त लक्ष झालं. देवाकडे लक्ष दिलं असतं तर हे आपाप दुबळे झाले असते. कसे काय प्रमाण? तर काम क्रोध केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रीते. जर विठ्ठल विषय हा चित्तात बसला तर काम क्रोधे घररीते केले म्हणजे पळाले. त्यांना पळवा असं नाही म्हटले. तुम्ही जर काढायला जाताल ना तर ते जात नाही. जसा अंधार काढायला गेले तर अंधार घरातला जाईल का? नाही. मग तिथं फक्त दिवा लावायचा. दिवा लावल्याबरोबर अंधार गेला. नाहीतर एका माणसाने जे बादलीने उपसाय सुरुवात केली अंधाराला, तो कालपासून उपसतोय. आता थोड्या वेळाने जाऊन मी पाहिल त्याच्याकडे उपसून झाला का? नाही, कारण त्याचा नाशक भाव होतच नाही. तसा चित्तातले हे काम क्रोधाधिक अनादिकालचे तिथले वतनदार आहेत. वतनदाराला हाकलून द्यायला फार कठीण आहे. आणि मग तिथे काय करावं लागेल? एक आत्मज्योती प्रकाशित करावी लागेल. अर्थात भगवत रूपी ज्योती प्रकाशित झाली. मग त्यावेळेला तिथे ज्या वेळेला आत्मप्रकाश तयार होईल म्हणजे देव प्रत्यक्ष परमात्मा तुमच्या हृदयात प्रगट झाला. तुमच्याकडे जर काम क्रोधाधिक नसतील तर तुमच्या हृदयात देव आहे असं समजावं. आणि तुमच्या हृदयात कामाधिक जर दाटी करून राहत असतील तर आपल्या हृदयातला देव जरी पहिला असला तरी तो पळून गेलेला असला पाहिजे असा त्याचा अर्थ होईल. की तो कुठेतरी गायब झाला म्हणूनच काम वाढला. म्हणजे नाहीतर मग हे निघून गेले असते ना. आपल्या चित्तात काम काय येतोय? तर याचंच कारण आपण कुठेतरी भक्तीत कमी पडतो. तेव्हा तुकोबराय म्हणतात मग आम्ही तेच काम केलं. काय केलं? दिली हाक म्हणे